जंगलाच्या गर्द छायेत एक असा जीव राहतो जो कोणाच्या नजरेत येऊ इच्छित नाही आणि तरीही आपण त्याला मोजणार आहोत. ही गोष्ट आहे भारताच्या व्याघ्र गणनेची, एक खरीखुरी पर्यावरणीय गुप्तहेर कथा. चला तर मग या जगात आज शिरूया. आणि हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? जो प्राणी मुद्दामून लपून राहतो त्याला शोधायचं कसं आणि मोजायचं तरी कसं? कारण वाघ हा एकटा राहणारा अतिशय हुशार प्राणी आहे. त्याला थेट जाऊन मोजणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. मग आपले शास्त्रज्ञ आणि वन अधिकारी हे आव्हान पेलतात तरी कसं? हे जे प्रचंड मोठं काम आहे ना, ते राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCAच्या नेतृत्वाखाली केलं जातं. आणि हे फक्त आकडे गोळा करणं नाहीये, ही एक देशव्यापी वैज्ञानिक मोहीम आहे. आपल्या राष्ट्रीय प्राण्याच्या संरक्षणासाठी उचललेलं एक खूप मोठं पाऊल. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या गणनेमागचा उद्देश काय आहे ते समजून घेऊ. मग याची अधिकृत 4 टप्प्यांची योजना कशी आहे ते बघू. त्यानंतर प्रत्यक्ष जमिनीवर होणाऱ्या 6 दिवसांच्या सर्वेक्षणात डोकावू. जंगलातले संकेत कसे वाचले जातात आणि शेवटी हा प्रत्येक छोटा मोठा तपशील इतका महत्त्वाचा का असतो हे जाणून घेऊया. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. न दिसणाऱ्यांची गणना. नावावरूनच कळतंय की हे फक्त आकडे मोजण्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं आहे. या गणनेचं मुख्य ध्येय फक्त वाघांची संख्या काढणं नाहीये, तर संपूर्ण जंगलाचा, तिथल्या परिसंस्थेचा एक एक्सरे काढण्यासारखा आहे. म्हणजे यात फक्त वाघच नाही, तर इतर मांसाहारी प्राणी, त्यांची शिकार म्हणजे हरणं, सांबर ते कुठे आहेत आणि त्यांचा अधिवास म्हणजे त्यांचं घर कसं आहे याचाही अभ्यास होतो. विचार करा, यातून जंगलाच्या आतली सगळी रहस्य उलगडतात. प्राणी कुठे आहेत, कसे जगतात आणि का. आणि हे इतकं मोठं काम करण्यासाठी एक अत्यंत सुनियोजित देशव्यापी योजना वापरली जाते, जी 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आहे ना, ती 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे फेज 1 मध्ये वनविभागाची टीम प्रत्यक्ष जमिनीवर उतरून सर्वेक्षण करते. मग पुढच्या टप्प्यांमध्ये त्या माहितीचं विश्लेषण होतं, कॅमेरा ट्रॅप्स लावले जातात आणि त्यातून वाघांची संख्या निश्चित होते. पण आपण आज लक्ष देणार आहोत ते फेज 1 वर, कारण खरी गुप्तहेरी तर तिथेच सुरू होते. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात रोमांचक भागाकडे. प्रत्यक्ष जमिनीवर होणारे ते 6 दिवसांचं सर्वेक्षण. इथेच आपले वनकर्मचारी आणि सर्वेक्षक खऱ्या अर्थाने पर्यावरणीय गुप्तहेर बनून जंगलात उतरतात. हे बघा, या तक्त्यामध्ये त्या 6 दिवसांची पूर्ण रूपरेषा दिली आहे. प्रत्येक दिवसाचं काम अगदी ठरलेलं असतं. पहिला दिवस काय, दुसरा दिवस काय, सगळं काही. चला तर मग या 6 दिवसांच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया की हे गुप्तहेर नक्की करतात तरी काय. कल्पना करा, पहिले 3 दिवस हे सर्वेक्षक रोजच्या रोज 5 किलोमीटर घनदाट जंगलातून चालतात. त्यांचं सगळं लक्ष असतं जमिनीवर, प्रत्येक पाऊलखुणेवर, ओळखण्यावर, प्रत्येक चिन्हावर. यातून ते जणू जंगलाची भाषा शिकत असतात आणि हा सगळा परिसर आपल्या डोक्यात आणि नकाशावर उतरवत असतात. आणि ते असं एकाच रस्त्याने जात नाहीत. पहिल्या दिवशी एक मार्ग, दुसऱ्या दिवशी दुसरा, असं करत ही टीम पद्धतशीरपणे संपूर्ण नेमून दिलेलं क्षेत्र पालथा घालते. उद्देश एकच असतो की या क्षेत्राचा कोणताही भाग नजरेतून सुटायला नको आणि एक संपूर्ण, अचूक चित्र तयार झालं पाहिजे. बरं, पहिले 3 दिवस तर परिसर ओळखून झाला. आता पुढचे 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आता त्यांचं लक्ष केंद्रित होतं ते ट्रान्सॅक्ट नावाच्या एका विशिष्ट पूर्वनियोजित मार्गावर. आणि इथूनच खऱ्या डेटा कलेक्शनला सुरुवात होते. तर ही ट्रान्सॅक्ट रेषा म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सरळ, आधीच ठरवलेली रेषा असते, साधारणपणे 2 ते 4 किलोमीटर लांब. सर्वेक्षक याच रेषेवरून चालतात आणि माहिती गोळा करतात. आता असं का? कारण ह्या पद्धतीमुळे देशभरातून गोळा केलेला डेटा एकसारखा राहतो आणि त्याची तुलना करणं सोपं जातं, जे वैज्ञानिक विश्लेषणासाठी खूपच महत्त्वाचं आहे. या चित्रांमधून हेच आपल्याला स्पष्ट दिसतंय. बघा, साध्या सपाट भूप्रदेशात एकच सरळ रेषा वापरली जाते. पण जिथे जंगल जास्त दाट आहे किंवा डोंगरदऱ्या आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असू शकतात. अशावेळी त्या सगळ्या प्रकारच्या जागा कव्हर करण्यासाठी अनेक रेषा आखल्या जातात. उद्देश हाच की त्या क्षेत्राचं खरंखुरं चित्र समोर यावं. चला आता प्रत्यक्ष डेटा संकलनाच्या जगात प्रवेश करूया. हे सर्वेक्षक जंगलातल्या अगदी लहान-सहान गोष्टींमधून मोठी माहिती कशी मिळवतात ते पाहू, कारण जंगलातलं प्रत्येक पान, प्रत्येक पाऊल काहीतरी गोष्ट सांगत असतं.
या ठरलेल्या मार्गावर चालताना दर काही अंतरावर ही टीम थांबते आणि आपल्या भोवती अक्षरशः एक वर्तुळ आखते. आणि याच वर्तुळात दडलेली असते जंगलाच्या आरोग्याची खरी कहाणी. इथे ते तपासतात की वाघाला राहायला म्हणजे त्याचा अधिवास कसा आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे. हे वर्तुळही एकावर एक असे 3 असतात. सगळ्यात मोठ्या म्हणजे 15 मीटरच्या वर्तुळात ते उंच झाडं बघतात. यावरून वाघाला लपायला किती घनदाट छत मिळतंय हे कळतं. मग त्याच्या आतल्या 5 मीटरच्या वर्तुळात झुडपं तपासतात, म्हणजे त्याला लपायला जागा किती आहे. आणि मग अगदी छोट्या 1 मीटरच्या वर्तुळात जमिनीवरचं गवत, जे त्याच्या शिकारीचं अन्न आहे. आणि हो, सोबतच माणसामुळे काही त्रास होतोय का, म्हणजे झाडं तोडलेली आहेत का, याचीही नोंद होते. सगळा ताळमेळ इथेच लागतो. आणि हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण अगदी प्राण्यांची विष्ठासुद्धा मोजली जाते. याला पॅलेट सर्वेक्षण म्हणतात. हरणं, सांबर, नीलगाय यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांच्या विष्ठेच्या संख्येवरून त्यांच्या घनतेचा अंदाज येतो. आणि ही माहिती का महत्त्वाची आहे? कारण यावरूनच कळतं की वाघासाठी जंगलात पुरेसं जेवण म्हणजे भक्ष्य उपलब्ध आहे की नाही. जंगलात गोळा केलेली ही प्रत्येक लहान मोठी माहिती या खास तयार केलेल्या प्रमाणित फॉर्ममध्ये किंवा M-Stripes नावाच्या ॲपमध्ये नोंदवली जाते. या कामात शिस्त आणि अचूकता सगळ्यात महत्त्वाची असते, कारण एक छोटीशी चूकसुद्धा संपूर्ण विश्लेषणावर परिणाम करू शकते. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. इतकी सगळी मेहनत का घेतली जाते? जंगलात सापडलेला प्रत्येक लहानसा संकेत, प्रत्येक तपशील इतका महत्त्वाचा का असतो? याचं कारण असं आहे की जंगलात नोंदवलेला प्रत्येक डेटा पॉइंट, मग ती वाघाची पाऊलखूण असो, हरणाची विष्ठा असो किंवा झाडांची घनता असो, हा एका मोठ्या चित्राचा छोटा पण अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. ही सगळी माहिती एकत्र येते आणि मग त्या आधारावर वाघांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणं ठरवली जातात. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा या एका वाक्यात आहे. माहितीची अचूक आणि प्रामाणिकपणे नोंद करणे हीच या सर्वेक्षणाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. कारण एक छोटीशी चूकसुद्धा अंतिम आकड्यांवर मोठा परिणाम करू शकते. म्हणूनच हे काम इतक्या गांभीर्याने केलं जातं. तर ही होती वाघांच्या गणनेमागची एक अविश्वसनीय कथा. ही फक्त संख्या मोजण्याची प्रक्रिया नाहीये, तर ही एका संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. आज हा डेटा आपल्याला वाघांचं संरक्षण करण्यासाठी मदत करतो, पण जरा विचार करा, हाच डेटा त्यांच्या भविष्याबद्दल आपल्याला काय काय सांगू शकेल?